नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक चालू वार्ता। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रासह देशभर उमटू लागले आहे। पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक तसेच विद्यार्थी नेते अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यात आज विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले। वाशिम शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घ्यावी आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाच्या भूमिकेचा निषेधही व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात अनेक सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा देत एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभाग घेतला। यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला। दरम्यान मानोरा तालुक्यातही विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे रॅली काढत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। हातात फलक, घोषणाबाजी आणि संविधान व लोकशाही मूल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत नागरिकांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या रॅलीत मोठ्या संख्येने पालक, युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। या आंदोलनामुळे वाशिम जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये मोठी जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। विविध स्तरांतून या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत समाज एकवटत असल्याचे स्पष्ट झाले आहे।